इन 8th स्टँडर्ड ब्रिज कोर्स बुक ॲक्टिव्हिटी नंबर 33. पहा मुलांनो, ॲक्टिव्हिटी 33मध्ये तुम्हाला काय शिकायचं आहे. कंपाइल्स लिस्ट ऑफ यूजफुल वर्ड्स, एक्सप्रेशन, इडियम्स, डेफिनेशन अँड फॉर्म्युलाज. सो विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या विषयात वर्ड्स, एक्सप्रेशन, इडियम्स पाहायचे आहेत आणि त्या दैनंदिन जीवनात वापरायच्या सुद्धा आहेत. यू हॅव टू यूज दिस इडियम इन युअर डेली रूटीन. चला मी पटकन इन्स्ट्रक्शन फॉर टीचर्स आणि स्टुडंट वाचते, तुम्ही ऐका. लिसन केअरफुली. Enable the learners to identify idioms correctly. You have to identify the idioms. म्हणजे काय समोर अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की तिथे म्हणी दिलेल्या असतील किंवा इडियम्स दिलेल्या असतील आणि तुम्हाला त्यांचा अर्थ शोधायचा आहे किंवा मग अर्थ दिलेले असतील तर तुम्हाला इडियम्स शोधायचे आहेत. प्रोव्हाइड वर्कशीट ऑफ इडियम्स टू कम्प्लीट ॲक्टिव्हिटी करेक्टली. त्यासाठी इडियम्स शोधण्यासाठी, त्यांच्या जोड्या लावण्यासाठी फॉर मॅच द पेअर we teachers provide worksheet of idioms. Give the learners maximum practice for categorizing idioms. म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त प्रॅक्टिस दिल्या जाईल. आस्क लर्नर टू कंपाईल व्हेरियस इडियम्स. तुम्हाला वेगवेगळे इडियम्स विचारले जातील. एक्सप्लेन द इन्स्ट्रक्शन ॲज पर द चेन ऑफ ॲक्टिव्हिटी. ज्या काही चेन ॲक्टिव्हिटी आहेत त्याचे तुम्हाला व्यवस्थित त्या एक्सप्लेन केल्या जातील. फर्स्टली गिव द डेमो ऑफ ॲक्टिव्हिटी. सगळ्यात पहिले तुम्हाला डेमो ॲक्टिव्हिटी दिल्या जाईल. आस्क द लर्नर सम क्वेश्चन रिगार्डिंग डेमो ॲक्टिव्हिटी. आणि डेमो ॲक्टिव्हिटीवर आधारित काही तुम्हाला प्रश्न विचारले जातील. रिवाइज द ॲक्टिव्हिटी फॉर प्रॉपर कॉम्प्रिहेन्शन. आणि पुन्हा ती रिवाइज केल्या जाईल जी ॲक्टिव्हिटी आहे ती तुमचं आकलन जास्त चांगल्या पद्धतीने वाढण्यासाठी. इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. लिसन टू द इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर, पॅरेंट्स, फॅसिलिटर. इन्स्ट्रक्शन फॉर द स्टुडंट्स. लिसन टू बी इन्स्ट्रक्शन ऑफ युअर टीचर्स, पॅरेंट्स, फॅसिलिटर केअरफुली. Follow the instruction as per suggested guideline and explore more activities related to this activity. लर्निंग ॲक्टिव्हिटी. वॉर्मर ॲक्टिव्हिटी. स्लॅप द बोर्ड. पहा, वॉर्मर ॲक्टिव्हिटी आहे. जशी व्यायाम चालू करताना पहिले वॉर्मर केला जातो तसं आपली इंग्लिशची ॲक्टिव्हिटी चालू करण्यासाठी सुद्धा वॉर्मर आहे. टीचर विल पेस्ट चार्ट ऑफ इडियम अबाउट पीपल ऑन द बोर्ड. डिवाइड इन क्लास in 2 teams. Each team send 1 student to the board. Teacher will call out the words numbers 1 to 12 and the students who hit the correct idioms related with the word told by teachers win a point for their team. The team with the most point at the end of the game wins. पहा, शिक्षक तुमचे वर्गाचे 2 भाग करतील, पण आता सध्या परिस्थिती तशी नाही आहे. तुम्ही घरी आहात म्हणून विद्यार्थी मित्रांनो ह्या दोन्ही कृती तुम्हालाच करायच्या आहेत. समोर तुम्हाला इडियम्स अबाउट पीपल दिसत आहेत. तर त्या ज्या इडियम्स आहेत त्या एकूण 12 आहेत आणि त्याच्या खालीच 12 बॉक्स आहेत ज्यामध्ये ABCDEFGHIJKLMNKL पर्यंत दिलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे की 1 to 12 पर्यंतच्या इडियम्स मी आता वाचणार आहेत आणि त्या इडियम्स आणि जे ABCDमध्ये असलेले जे बॉक्समध्ये जे एक्सप्लेनेशन दिलेलं आहे त्याचं ते एक्सप्लेनेशन तुम्हाला मॅच करायचं आहे. म्हणजे 1 नंबरचं जे मी इडियम्स आहे, फॉर एक्झाम्पल अ बिझी बडी. मग आता हे अ बिझी बडी या A पासून L पर्यंत कोणत्या याच्यात आहे. जर समजा A त्याचं उत्तर असेल तर मग मी Aच्या समोर Lचा ॲन्सर लिहील. अशा पद्धतीने आपल्याला जोड्या लावून घ्यायच्या आहेत. तर इडियम्स अबाउट पीपल. अ बिझी बडी. बिझी बडी म्हणजे समवन हू ऑलवेज वॉन्ट टू नो अबाउट अदर्स पीपल प्रायव्हेट लिव्ज. म्हणजे असा व्यक्ती जो नेहमी दुसऱ्यांच्या प्रायव्हेट लाईफमध्ये त्याला इंटरफेअर करण्याची किंवा जाणून घेण्याची इच्छा असते त्याला म्हटलं जाते अ बिझी बडी. तुम्ही जे खाली ABCDL पर्यंत आहे त्यातमधलं अ बिझी बडीचं A हे ॲन्सर आहे. सेकंड, अ चॅटर बॉक्स. चॅटर बॉक्स हे B ॲन्सर आहे. काय एक्सप्लेनेशन आहे B समोर. अ पर्सन हू टॉक्स अ लॉट स्पेशली अबाउट थिंग्स दॅट आर अनइम्पॉर्टंट. चॅटर बॉक्स म्हणजे असा व्यक्ती जो कोणत्याही विषयावर खूप जास्त बोलतो. त्यानंतर 3 नंबर, अ काउच पोटॅटो. समवन हू स्पेंड्स अ लॉट ऑफ टाईम सिटिंग अँड वॉचिंग. असा व्यक्ती जो म्हणजे खूप जास्त बसण्यात, TV पाहण्यात वगैरे वेळ घालवतो.
त्यानंतर आहे ॲन अर्ली बर्ड, म्हणजे समवन हू लव्स गेटिंग अप अर्ली, जो सकाळी उठणे त्याला खूप आवडतं, त्याला म्हटलं ॲन अर्ली बर्ड. नंतर रोलिंग स्टोन म्हणजे काय, समवन हू फाइंड्स इट हार्ड टू सेटल इन वन प्लेस फॉर लाँग, म्हणजे रोलिंग स्टोन म्हणजे काय, असा व्यक्ती जो खूप वेळपर्यंत एखाद्या ठिकाणी राहू शकतो. त्यानंतर आहे गिनी पिग, अ पर्सन हू हॅज व्हॉलंटरीड टू ट्राय आउट न्यू फॉर्म ऑफ ट्रीटमेंट्स, त्याला म्हटलं जाते गिनी पिग. नंतर आहे स्कॅपगोट म्हणजे काय होते, अ पर्सन हू इज ब्लेम्ड फॉर थिंग्स ही ऑर शी डिडंट डू, असा व्यक्ती जो नेहमी दुसऱ्यांना ब्लेम करत असतो. बॅकसीट ड्रायव्हर म्हणजे काय, अ पर्सन इन द बॅक ऑफ कार हू गिव्स द ड्रायव्हर अनवॉन्टेड ॲडवाईस ऑन ड्रायव्हिंग, ड्रायव्हरच्या मागे बसून त्या ड्रायव्हरला अतिशय सूचना देणे, अनवॉन्टेड, ज्या काहीच कामाच्या नाही आहेत. अ वेट ब्लँकेट म्हणजे काय, अ डल ऑर बोरिंग पर्सन हू ट्राईज टू स्पॉईल अदर्स फन, अ वेट ब्लँकेट म्हणजे असा व्यक्ती की जो नेहमी दुसऱ्यांच्या आनंदावर विरजण टाकत असतो. अ बिग शॉट, ॲन इम्पॉर्टंट अँड इन्फ्लुएन्शियल पर्सन, जो एक असा व्यक्ती, बिग शॉट म्हणजे असा व्यक्ती जो खूप प्रभावशाली आहे, दुसऱ्यांना खूप प्रभावित करतो, प्रेरणा देतो. अ डेअर डेव्हिल म्हणजे काय होतं की अ पर्सन हू लव्स टेकिंग डेंजरस रिस्क, असा पर्सन ज्याला खूप आवडतं डेंजरस रिस्क घ्यायला. नंतर आहे नॉझी पार्कर, अ पर्सन हू मिडल्स इन द अफेअर्स ऑफ अदर, असा व्यक्ती जो नेहमी दुसऱ्यांच्या गोष्टींमध्ये मदत पडतो. मुलांनो, अशा पद्धतीने आपण ही ॲक्टिव्हिटी सॉल्व्ह केलेली आहे. तर इथे तुम्हाला खाली वॉर्मर ॲक्टिव्हिटीचा ॲन्सरसुद्धा दिसते आहेत, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 11 अँड 12, आणि त्याच्या खाली त्याचे ॲन्सरसुद्धा दिलेले आहेत की 1चं ए आहे, 2चं बी आहे, 3चं आय आहे. अशा पद्धतीने तुम्ही विथ द हेल्प ऑफ दिस चार्ट यू कॅन सॉल्व्ह युअर ॲक्टिव्हिटी. आफ्टर वॉर्मर ॲक्टिव्हिटी टेक रिव्ह्यू ॲक्टिव्हिटी ऑफ इडियम्स गिव्हन बिलो. पहा मुलांनो, ॲक्टिव्हिटी वॉर्मरनंतर तुम्हाला ही ॲक्टिव्हिटी करायची आहे, मॅच द इडियम्स विथ इट्स रिअल मिनिंग. खाली दिलेले जे इडियम्स आहेत ते तुम्हाला मॅच करायचे आहेत. तर ही सुद्धा आपली डेमो ॲक्टिव्हिटी आहे, याचेसुद्धा ॲन्सर्स आपल्याला दिलेले आहेत, तर ते आपण ॲन्सर पाहणार आहोत. याच्या माध्यमातून मुलांनो, तुम्ही हे सगळे ॲन्सर तुमच्या सेतू अभ्यासक्रमाच्या इंग्लिशच्या रजिस्टरमध्ये लिहायचे आहेत. रजिस्टरमध्ये नक्की लिहायचे आहे सगळ्या ॲक्टिव्हिटी आणि त्यावरील प्रश्नांची उत्तरं, यावरच तुम्हाला मार्क्ससुद्धा मिळणार आहेत. फूड इडियम्स अँड देअर मिनिंग, लिसन केअरफुली. बटर समवन अप म्हणजे काय, बी एक्स्ट्रा नाईस टू समवन युजली फॉर सेल्फिश रिझन, म्हणजे काय की बटर समवन अप म्हणजे त्याचं मिनिंग काय होतं की असा व्यक्ती जो सेल्फिश म्हणजे स्वतःच्या स्वार्थीपणासाठी दुसऱ्याला पॉलिश करत असतो. चीझी म्हणजे सिली. कूल ॲज अ कुकंबर म्हणजे व्हेरी रिलॅक्स्ड. कूल ॲज अ कुकंबर म्हणजे असा व्यक्ती ज्याला काहीही टेन्शन आहे, खूप जास्त जीवनात तो रिलॅक्स्ड असतो. नंतर क्रीम ऑफ द क्रॉप मीन्स द बेस्ट. डोंट क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क म्हणजे काय होतं, गेट अपसेट ओव्हर समथिंग दॅट हॅज हॅपन अँड कॅन नॉट बी चेंज्ड. इडियम्स विथ अप, ॲक्ट अप मीन्स टू मिसबिहेव. माय सन यूज टू ॲक्ट अप एव्हरी डे विथ ही वॉज लिटिल म्हणजे माझा मुलगा जेव्हा लहान होता तेव्हा नेहमी ॲक्टअप करायचा म्हणजे मिसबिहेव करायचा. बॉटल अप, हे सगळे जे इडियम्स आहेत ते अपसोबत आहे. पहा, बॉटल अप, ब्रेकअप, बॅकअप, ब्लो अप अँड ब्रायटन अप. बॉटल अप म्हणजे स्टे हिडन, ब्रेकअप अप म्हणजे एंड अ रिलेशनशिप, बॅकअप मीन्स टू कॉपी समथिंग ॲज अ सेक्युरिटी मेजर, ब्लो अप मीन्स टू गेट अँग्री व्हेरी फास्ट, and brighten up means to make cheerful happy. So my dear student, you have to write this all idioms in your register.
इव्हॅल्युएशन फाइंड द मिनिंग ऑफ इडियम्स. माय डिअर स्टुडंट, यू हॅव टू फाइंड द मिनिंग ऑफ इडियम्स. आज दिवसभरात तुम्हाला हे इडियम्स सगळ्यांचे अर्थ शोधून काढायचे आहेत आणि मग मी संध्याकाळी तुम्हाला पुन्हा व्हिडिओ पाठवेल, त्यावरून ते चेक करायचे आहेत. थँक्यू. माझ्या पुढील व्हिडिओसाठी तुम्हाला माझा चॅनल सबस्क्राईब करायचा आहे, लाईक नक्की करायचे आहे आणि शेअरसुद्धा करायचं आहे.